महाराष्ट्रात सर्वात गाजलेली कॅप्टन सुभाष सर निर्माळे करिअर अकॅडमी कांशिवनी अकोला. बाकीचं सर्व कोण मी तुम्हाला आता 100% सांगतो, सरांची परवानगी घेऊन सांगतो की तुमच्यापैकी 100 पैकी सगळे 100% मुलं निश्चितच या देशाची सेवा करण्यासाठी या संस्थेमधून निवड होणार आहे. मागच्या 20-25 वर्षापासून मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत आहो. माझे काही ITI आहेत, काही कॉलेजेस आहेत, बऱ्याच ठिकाणी भेटी देण्याचा योग येते. पण असं ठिकाण मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा पाहतो की ज्या ठिकाणी इतक्या प्रकारे डिवोटेड झालेले विद्यार्थी आहेत. कुठल्याही संस्थेची जी काही अनामत रक्कम असते ती त्यांचे विद्यार्थी असतात. आमच्याकडे सुद्धा विद्यार्थी आहेत, ITIचे विद्यार्थी आहेत. त्यांच्यापुढे ध्येय असते आपण ITI होऊ, इलेक्ट्रिशियन होऊ, ही नोकरी मिळेल. पण इतके ध्येयवेडे मुलं मी माझ्या आयुष्यामध्ये सर्वात प्रथम पाहत आहो. त्यासाठी मी परत एकदा आदरणीय निर्मळ सरांचं, त्यांच्या सर्व स्टाफचं आणि तुमचं परत एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो. निश्चितच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जे काही ध्येय ठरवलेलं असेल, आर्मीमधली पहिली स्टेप असेल, दुसरी स्टेप असेल, तिसरी स्टेप असेल, जशा जशा तुमच्या रँक वाढत जातील तशा तशा प्रकारचं यश तुम्हाला निश्चितपणे मिळणार आहे. याचं कारण आज इथे जे तुम्ही ट्रेनिंग घेत आहेत, ही जर तुम्ही कन्सिस्टन्सी जीवनामध्ये ठेवली तर निश्चितपणे 100% बाकी सर्व भारतामधून येणारे मुलं असतील, पण त्यामध्ये सुद्धा कानशिवनीचे आपले मुलं निश्चितच सुरुवातीलाच किंवा प्रथम क्रमांकाने आपले निवड होतील, याची मला 100% शाश्वती आलेली आहे. अशाच प्रकारचं काम तुम्ही आयुष्यभर करत राहा, जेणेकरून तुम्हाला आयुष्यामध्ये इच्छित असलेलं ध्येय कमीत कमी वेळेमध्ये प्राप्त करता येईल. आज तुमच्यासमोर कॉम्पिटिशन आहे, पूर्ण भारतामधले मुलं येतील. त्यासाठी तुम्ही त्या दृष्टीनं तयार राहिलं पाहिजे. त्यासाठी तुमच्या मनामध्ये जे तुमचं ध्येय आहे त्याच्यापासून तुम्ही अजिबात भरकटलं नाही पाहिजे. सरांनी तुमच्याशी भेटण्याच्या आधी मला सर्व तुमचं दाखवलं. तुमच्याकडे कुठले मोबाईल नाहीत, कुठले हे नाहीत, ह्या फार चांगल्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला तुमच्या ध्येयापासून भरकवतील अशा गोष्टीपासून तुम्हाला दूर ठेवण्यात आलेलं आहे. खूप चांगली गोष्ट आहे. मी सुद्धा लहानपणी असे जे का आश्रमशाळेमध्ये शिकलेला अशाच प्रकारची व्यवस्था होती. एकाच क्लासरूममध्ये तिथंच झोपायचं, नंतर जेवणासाठी कॉमन ठिकाणी जायचं. फक्त ह्या ज्या गोष्टी होत्या ह्या तिथं नव्हत्या. आमच्याकडून फक्त अभ्यास करून घेतला जायचा. पण तुमच्या ध्येयासाठी ह्या सगळ्या गोष्टी इथं उपलब्ध झालेल्या आहेत. त्यासाठी मी सरांचं परत एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि सरांच्या हातून ही जी काही देश सेवा घडत आहे त्याच्यासाठी सुद्धा मी सरांना तशा मी स्वतः वंदन करतो. कारण अशा प्रकारचे माणसं भेटत नाही. बाकी सगळ्या मोठ्या मोठ्या इमारती मिळतील तुम्हाला, बाकी सुविधा मिळतील, पण जो तळमळीनं काम करणारा माणूस तुमच्या पाठीमागे पाहिजे तो मिळत नाही. या जगामध्ये तुमची काळजी करणारे 3च लोक असतात. आई असते, वडील असते, त्याच्यानंतर गुरु असतात. गुरु जर तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळाला तर निश्चितच आई वडिलांची जर पूर्ण तयारी असते तुमच्यासाठी काहीही करण्याची. आई वडील कधीच आई वडीलच असे असतात जगामध्ये की जे आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी स्वतःचं जीवन सुद्धा गहाण टाकतात. पण गरज असते खऱ्या गुरु मिळण्याची. अभिमानानं सांगू शकतो आज मला की माझी सरांसोबत ओळख झाली तर माझ्या जीवनातला एक अनमोल क्षण आहे. आणि सर माझ्यासाठी माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी भेट आहे. आज तुम्ही अशा प्रकारच्या संस्थेमध्ये राहता, निश्चितच तुमच्या आईवडिलांनी कुठेतरी चांगलं काम केलेलं आहे. त्याचंच भाग्य म्हणून त्यांच्या मुलांना अशा प्रकारची संस्था आज मिळालेली आहे. आज या तुम्ही संस्थेमध्ये शिकत आहात हे तुमचं कुठलं तरी भाग्यच असेल. आणि त्याचाच आता तुम्हाला पुरेपूर उपयोग तुमच्या भविष्यासाठी घ्यायचा आहे. मनापासून प्रयत्न करा. आयुष्यामध्ये जिद्द ही एकच अशी गोष्ट आहे जी जर तुम्ही कायम ठेवली तर आयुष्यात कुठलीही गोष्ट तुमच्यापासून दूर राहणार नाही. म्हणून जिद्दीनं तुम्ही कामाला राहा, कामाला लागत राहा आणि आयुष्यभर जिद्द कधी सोडू नका. एवढंच बोलतो मी. जय हिंद, जय भारत. सर्वांनाच माझ्याकडून शुभेच्छा. कारण की मी इथं आल्यावर निशब्द झालेली आहे. कारण की सरांचं कार्य पाहूनच म्हणजे काय बोलावं म्हणजे शब्दही सुचत नाही. पण तरी सरांच्या कार्याला मी सलाम करते आणि तुम्हाला त्रिवार मुजरा करते की तुम्ही एवढं सगळं सोडून आणि मोबाईल वगैरे नसताना सुद्धा म्हणजे मोबाईल नाही काही नाही आणि तुमचं जे मी पाहिलं आता की तुम्ही 1:24 तुम्ही धावत आले, हे तुमच्यासाठी खूप मोठं म्हणजे तुम्ही 100% रनिंगमध्ये निघाल. आणि माझा सर्वांना आशीर्वाद आहे की तुम्ही लवकरात लवकर कुठेतरी लागा. ही सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा तुमच्या भावी आयुष्यासाठी. थँक्यू सर.